सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सेकंड सेमी फायनल. कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना लेदर बॉलचा दांडगा अनुभव आणि पेन एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत नैमित आणि रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणि अगदी त्याच वेळेला रवी मैदानाच्या आतमध्ये रवी घुले आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेंजवरती अनिकेत नैमितला आपण पाहतोय. रवी घुले नॉन स्ट्राईक रेंजवरती. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. पहिला चेंडू पडत असताना गोलंदाजी मार्क वरती कौस्तुभ म्हात्रे वेगवान गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाज पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय. पहिला चेंडू वेगाचा वापर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्या बॉलवरती पहिली मोठी सफलता. खेळाडू क्रमांक पहिला इथे बाद होत असताना अनिकेत नैमित. पहिलीच विकेट आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना सेमी फायनल 2 चा थरार आपण पाहतोय. आणि सुप्रीम स्पोर्ट्स म्हटलं की काही ना काही नाविन्यपूर्व तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपण पाहतोय बघा वेगळ्या अँगलने दाखवलं जात आहे काय घडलं. आणि येस आता मात्र चारीच्या चारी ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे बॉल फॉलो करताना तुम्हाला पाहायला मिळतील. विविध अँगलनं ही स्पर्धा कव्हर केली जाते. ही सर खासियत आहे सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्हची. आमचे नक्कीच आमच्यासोबत सतीश जाधव, त्यानंतर आमचे पाहताय मोरे आमच्यासोबत, आमचा टेक्निकल एक्सपर्ट आशिष मोरेला आपण पाहतायत. अप्रतिम वाहिनी, अप्रतिम टेलिकास्ट सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा बघतोय गोलंदाज. पुढचा चेंडू कौस्तुभ म्हात्रे पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. प्रसाद ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू उजव्या ऐसीच्या बाहेर दिशाहीन राहिला. पहिला बॉल जिथे विकेट प्राप्त केली. दुसऱ्या बॉलवरती अतिरिक्त धाव येत असताना क्रिकेटचा खेळच असा राहिलाय. कधी फलंदाजाचा कधी गोलंदाजाचा हा चेंडू अवांतर स्वरूपाचा धाव खर्च करून जातोय. 4 दिवस सासूचे असतात तर 4 दिवस सुनेचेही असतात. धावाही येतात, गोलंदाजी विकेट प्राप्त करतात. क्रिकेटचा हा खेळ नेहमीच अविभाज्य घटक आहे. अप्स अँड डाऊन्स नेहमी पाहायला मिळतात. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा वेगवान टाकला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल आलाय. जबरदस्त माहोल बनला. आता मात्र क्रिकेटला पोषक असं वातावरण देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. थरार क्रिकेटचा, सौला आनंदाचा आणि खऱ्या अर्थानं या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेचा 34व्या पर्वाचा आपण आनंद घेतोय. सारसोली चषक. पुढचा बॉल कौस्तुभ. यावेळेला खोलात टाकला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लांब लचक चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकला. षटकार. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आपण पाहतोय तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. सन्माननीय राजू शेठ साहेब आमच्या व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून हे तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. पैशांचा बरसात होईल आता या मॅच मध्ये. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॅटची थिकेज आउटसाइड एज. नशिबाची साथ. प्रसाद साळुंकेच्या बॅट मधून आणखी एक नशिबाचा संजीवनी देणारा चौकार. मेडल येऊ. धाबा येणं गरजेचं. स्कोरबोर्ड वरती धाबा जितक्या जास्त लागतील तितका जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम सामना त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. या स्पर्धेत आतापर्यंत आपण पाहिलं 154 चौका ठोकलाय. 11-1. यावेळेचा बॉल मिस टायमिंग एक्स्ट्रा कव्हरला. स्वराज देवळे चेंडूच्या खाली आला. त्याने प्रसंग अवधान दाखवलाय आणि अप्रतिम झेल त्याने टिपलाय. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला एक नेत्रदीपक झेल स्वराज देवळेच्या माध्यमातून टिपण्यात आला. पाठमोरा जात असताना झेल घेणं ही बाब सोपी नाही. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. काय कॅस्टी प्ले स्वराजने. येस, आउटस्टँडिंग कॉट बाय स्वराज देवळे. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक या षटकातला आपण पाहतोय. 5 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्यात. 2 गडी बाद केल्यात. 50-50 मॅच मात्र बॅलन्स आपण म्हणू शकतो. एका बाजूला 11 झाल्या, दुसऱ्या बाजूला विकेट 2. गेम ऑन.
यावेळेचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आला. हुसेन टाके चेंडूवरती वेगाने येतोय. एक धाव इथे प्राप्त होत असताना या खेळाडूचा खेळ उत्तरार्धामध्ये तितकासा पाहण्याजोगे राहील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 12-2 ही सद्य परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. हार जीत ही लपंडाभर आहे, जिद्द राहू दे मणी जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करायचंय स्वराज देवळेला, कारण स्वराज देवळेच्या नावावरती या वर्षीच्या अंगामध्ये रोहा तालुका प्रीमियर लीगचा एक उत्कृष्ट गोलंदाज तथा एक उत्कृष्ट फलंदाज हा किताब देखील त्याच्या नावे राहिलाय. अर्थात इथे एक प्रदर्शन चांगलं करावं लागेल त्यालाही. जेन्युइन ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, त्याची गुणवत्ता प्रत्येकी प्रेक्षकांना माहित आहे आणि त्याला त्याच्या नाबाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्वराज होतो तयार, पहिला बॉल आपल्या षटकातला घेऊन. स्वराज देवळे पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती मयूर कुंभार एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल इथे घेतली आहे. मयूर कुंभार सातारा सिटीचा खेळाडू, त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये रवी गुले पुण्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ही सारसोई चषक किती प्रसिद्ध झाली आहे पहा ना. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इथे येतात. जबरदस्त स्पर्धा आहे, प्रत्येकाला हवीशी वाटणारी गोल्डन टुर्नामेंट, अर्थातच सोन्याची स्पर्धा, सोनेरी स्पर्धा. ज्याचं कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण पाहतोय सन्माननीय गिरीश जैन साहेबांच्या वतीनं सोन्याची चैन दिली जाते. चला टाइम लिमिट्स आहेत, वारंवार आपण या गोष्टीकडे लक्ष देतोय. पहा ना, मागील 2 मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये प्रथमच स्ट्राईक एंड वरती आलाय 7 बॉल नंतर. चला थोडीशी घाई करा. 7 बॉल नंतर स्ट्राईक मिळाली आहे रवीला. रवी गुले स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. माशासारखा तडफडत होता तो नॉन स्ट्राईक एंड वरती, माझा नंबर कधी येईल. स्ट्राईक एंड वरती येत असताना तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्वराज यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटची आतली कट घेतली. यष्टीरक्षक फार वेगाने येतोय. एक सिंगल आहे, या सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही. सिंगलने धावसंख्या पुढे चालली. टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो एकंदरीत येऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकांमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करायची, स्वतःमध्ये असलेलं कौशल्य, कला सर्व काही मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे आणि संघर्ष मोठा करायचा आहे. विजय प्रत्येकाला हवा आहे, कारण प्रश्न हा अस्मितेचा आहे. पुढचा बॉल स्वराज आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे चुकी होतीये. धावा प्राप्त होत असताना आउटफील्ड फास्ट आहे, रन मिळतील. धावा येत असताना पाहायला मिळतात. वेगाने कंप्लीट करण्यात आला तिहेरीचा प्रयत्न. तिसरी धाव इथे कंप्लीट करत असताना खेळाडू मयूर कुंभार बाद. मनीष कोचेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना इथे पाहायला मिळतोय. मनीषला आपण पाहतो 16-3. सन्माननीय राजूजी साळुंके साहेबांच्या वतीने मात्र आपण पाहतोय क्लीन बोल्ड जर बॅटर झाला तर मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाजाने जर का त्रिफळाची फलंदाजाला बाद केलं तर स्वराज देवळेसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज, 3000 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय राजूजी साहेब यांच्या माध्यमातून. 16-3 सद्य परिस्थिती, अडचणीमध्ये आहे संघ. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला पहा ताकदीचा वापर केलाय, फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल निसटला. नशिबाची साथ, धावा मिळतील त्या 4. हा येतो चौकार. ऍक्शन आपण पाहतोय. बॉल बराच काळ हवेत होता, त्यानंतर मात्र तिथे आकाश भायतांडेल पोचण्याचा प्रयत्न करीत होता, पण मात्र त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज खऱ्या अर्थानं नशिबाची साथ मिळणे, 4 शब्दांची मेहनत जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करताना तेव्हा 3 शब्दांचं नशीब देखील तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. जो पानी से नहाते वो केवल लिबास बदलते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. घाम इथे गाळावाच लागणार आहे, कारण सहजासहजी तुम्हाला विजय मिळणार नाही. सहजासहजी सोन्याची अंगठी आणि सोन्याची चैन मिळणार नाहीये. लोअर फुल टॉस ऑन साइडला
इतका लांब मारला ना, लांब लांब लांब, सर्वाधिक लांब षटकार. ऍक्शन रिप्ले स्क्वेअर अँगल परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट, बॅटच्या मधोमध आला आणि या मैदानाचा दुप्पट लांब पाठवलं. सर्वाधिक लांब पल्ल्याचा भव्य षटकार. आणि यापूर्वी मी मॅन ऑफ द मॅच का उचलली दाखवून देतोय रवी. पुन्हा एकदा त्यानं 11 धावा कुठल्यात या स्पेल मध्ये देखील. 11 धावा त्याने इथे कुठल्यात 26 बनल्यात. 26 ला 3. याही वेळेला आणखीन एक मोठा फटका इथे केलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना या फलंदाजाच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल पार्किंग. ज्या प्रकारे त्याने स्ट्रोक खेळला, स्ट्रोक मारल्याच्या नंतर त्याने मागे देखील वळून पाहिलं नाही, तो डायरेक्टली मैदानाच्या बाहेर निघून आला. सत्र संपन्न. पहिल्या डावाखेरीस धावसंख्या 32-32. मी मान्यवरांना विनंती करतोय, काशीनाथ चालके गावचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे श्री भारत पवार माजी अध्यक्ष, लक्ष्मण कासारे, दिनेश हरिभाऊ पवार, त्याचप्रमाणे प्रवीण महादेव कडव, गजानन चितळकर, बबन पवार, बाळासाहेब पवार, बळीराम पवार, तुकाराम बेनारे, दत्ताराम बेनारे, नथुराम बिरवाडकर, यशवंत बेनारे, त्याचप्रमाणे गिरीश जैन, विजय पवार, संजय पवार, मधुकर बेनारे, महेश बोरकर, बालकृष्ण पवार यांना सर्वांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती नसत व्हायचं आहे आणि या आपल्या मुख्य व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे. ओव्हर टू जय सर. नेक्स्ट मॅच अर्थात राजू बिट्टू 11 टीमचा कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच अर्थात फायनलचा सामना खेळवण्यात येईल. राजू बिट्टू 11 संघाचा कर्णधार चला रिपोर्टिंग करा. प्रेक्षक वर्ग पहा, जिथे नजर जाते तिथे प्रेक्षक आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. काही गाड्यांवरती बसलेत, काही उभे राहिलेत, काही या स्पर्धेचा आस्वाद, काही जण लाईव्ह सामने पाहतात मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर, काही मोबाईल वरतूनही सामने पाहतात मैदानावरती उपस्थित झाल्यानंतरही. झाडाचा आसरा घेणारे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. प्रत्येक जण आपण पाहतोय ना सुप्रीम लाईव्हच्या माध्यमातून या थेट प्रेक्षपणाचा आस्वाद घेतोय. मृणाल ही या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी दूर राहिलेला नाहीये, त्यालाही आपण पाहतोय. काही गाड्यांमध्ये बसलेत, गर्दी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आला किंवा पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली गोलंदाजाने किंवा फलंदाजाने षटकार ठोकला तर त्यासाठी राजू शेठ साळुंके साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. JK झॅक यांच्या माध्यमातून सागर सम्राट नावे 2 बॉल 2 चौकार 2 बॉल 2 षटकार आले तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक. हुसेन टाके ऑन स्ट्राईक. या मॅच मध्ये जिथे आपण पाहतो त्याला स्ट्राईक इन वरती मयूर कुंभार गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल अलॉंग दी कापेट ऑफ साइडला बॉलला गेलाय. हाफ हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये वाईडिश मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. मात्र प्रचंड वेगानं दोन्ही फलंदाजाने आपण पाहतोय 2 धावा इथे अंकित केल्यात. हुसेन टाके रायगड प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूनं. महत्वाचा खेळाडू आहे, दमदार खेळाडू आहे आणि आता मात्र आपल्या संघाला गरज आहे आणि त्या अनुषंगानं त्याला चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. मुहीब आणि त्यासोबत हुसेन आपल्याला पाहायला मिळत आहेत ओपनिंग बॅटर मैदानामध्ये. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. पहिल्या बॉलवरती डबल आली आहे. 2 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल गती थोडी कमी केली होती. ड्राईव्ह केला गेला अलॉंग दी कापेट. बॉल चाललाय मागे. कव्हर पॉइंटला फिल्डर आल्यात वेगानं. सेकंडचा कॉल नाही. एका धावेमध्ये समाधान मारावं लागतंय. यदा कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता तर मला वाटतंय 2 धावा पूर्ण झाल्या असता. सर तर थोडं लांब ठेवूया. ऑन गोईंग मॅच कडे जाऊया. 2 चेंडूचा खेळ संपन्न. 3 धावा धाव फलकावरती येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी करायच्या धावा 30. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. एक महत्वपूर्ण सामना आणि तितकीशी महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मुहीब आणि त्याच्या साथीला हुसेन मैदानाच्या आतमध्ये 3 आल्यात. जो जीता वही सिकंदर
टर्की आगे इथे ऑन साइडला लॉप केलाय, चेंडू हवेत मुक्त संचार करतोय आणि फायनली चेंडूला सीमारेषा ओलांडली. हा येतोय दमदार, शानदार, असरदार, रुबाबदार, वजनदार, लांब पल्ल्यास भव्य षटकार. कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. बेमिसाल टायमिंग इथे पाहायला मिळाली आणि एक चांगला स्ट्रोक येत असताना इथे पाहायला मिळतो मुहिबच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा ओलांडत असताना षटकार आला. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड, अक्षरशः यष्ट्यांच्या मागे येऊन हा फटका ठोकलाय, पट्ट्यानं षटकार मारलाय. 6 धावांनी धावफलक उसळी घेत आहे, धावफलक 9 वरती. पुढचा बॉल यावेळेस देखील ऑन साइडला वळलाय, गॅप आहे मोठा आणि आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक. चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळतंय का नाही, गॅप मधून निघून चाललाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय शानदार चौकार, संघर्षाचा शंकरात फुंकणारा 4 धावा चौकार. 2 बॉल वरती आलेले 2 मोठे स्ट्रोक इथे पाहायला मिळाले. अर्थात जे के जाग यांच्या माध्यमातून 500 रुपये मुहिबसाठी आल्यात, मंडळ आभारी आहे. चौकार आलाय, लगातारच्या दुसऱ्या बॉल वरती चौकार येत असताना मुहिब ऑन स्ट्राईक. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो, ऑन साइडला केवळ टर्न केला आणि वेगाचा वापर केला, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये चौकार ठोकला. 4 धावा मिळाल्या बघा. प्रयत्न झाला होता, फिल्डरनं प्रयत्न केले होते, प्रयत्नांना मार्क 100, पण नक्कीच पायांना पुन्हा चेंडू लागला आणि तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. या 4 धावा दिलासा देत आहेत. 13 झालेल्या धावा धावफलकावरती पहिल्या 4 बॉल मध्ये आणि आता समीकरण येणारे चेंडू शिल्लक आहे ते 8 आणि येणाऱ्या 8 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल ती मात्र या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सागर सम्राट नाव या टीमला 20 धावांची. 8 चेंडू 20 धावांचं समीकरण. नेक्स्ट बॉल मुहिब ऑप्शनच्या बराच बाहेर शपथ झाला होता, फॉलो केलं, पायात टाकलाय चेंडू, अक्षरशः बोंदात टाकलाय. यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय कारण कमबॅक केलाय. येणारे चेंडू तुमच्याकडे आता मात्र शेष राहिले. ते अर्थातच या सामन्यामध्ये 7 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता. एक धाव महत्वाची आहे, एक क्षण आणि क्षण या मॅच मध्ये महत्वाचा राहिलाय. गोलंदाज मयूर कुंभार ज्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. पहिले 2 मोठे स्ट्रोक आले, त्यानंतर त्याने केलेला कमबॅक. अप्रतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. जबरदस्त मॅच. पुढचा बॉल अंतिम चेंडू या षटकातला, अवे फ्रॉम द बॉडी, इट्स अ पॅड डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे, म्हणजे पहिल्या 6 मध्ये 13 बनल्यात आणि पुढच्या 6 मध्ये 20 धाबांची गरज. 6 चेंडू 20 धाबा. 6 बॉल आणि 20 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. आपण पाहतोय अर्थातच एक चित्तथरारक लढत. विजेता संघ हा थेट फायनल मध्ये धडक मारणार आहे. कंपॅरिझन पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये कंपॅरिझन आपण केलं तर 12 आल्या होत्या, 2 खेळाडू बाद झाले होते. इथे 6 बॉल आणि 20 ची आवश्यकता आहे. ग्रँड फिनाले मध्ये जिथे जाऊन पोहोचला राजू बिट्टू 11 चनेरा संघ आणि त्याच्या अगेन्स्ट कोणता संघ फायनल खेळ, याच्यासाठी ही भिडंत, याच्यासाठी उरले 6 बॉल. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 23 धावसंख्येची. प्रदीप नैनिक डॉन गोलंदाजी मार्कवर. डॉनच्या विरोधात पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती हुसेन टाके ब्रँडेड A1 क्वालिटीचा ISI मार्क. हा येतोय भव्य षटकार. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. हुसेन टाकेच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो, वेगाचा वापर केला, डाऊन द ग्राउंड त्याने हा लांबलचक षटकार ठोकलाय. गेम ऑन, मैच ऑन. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यावेळेला आणखीन एक लांबलचक, उत्तुंग, आकर्षक, अद्भुत षटकार. येस डेफिनेटली जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 ठोकलेत या वाघानं आणि आता 20 ची गरज असताना 12 तर झालेल्या आहेत. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. व्हॉट अ ग्रेट मॅच. जबरदस्त सामना रंगतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि सध्याच्या घडीला सगळ्यात मोठी बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये हुसेन टाके. व्हॉट अ ग्रेट इनिंग. रोहेकरांनो बॅटिंग आवडली का? हुसेन टाकेची टाळ्या व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. 2 बॉल वरती 2 उत्तुंग षटकार ठोकलेत. आणखीन एक आला तर दिनेजी पवार साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये. हा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर करताय, चेंडूला उचलतील फेकतील. तद्वर मात्र
2 धाबा इथे मिळत आहेत. 8ची गरज होती, 2 प्राप्त झाल्यात. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा. आणि या मॅच मध्ये मात्र आपण बघतोय काय घडेल हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनाला सतावतोय. मॅच आवडली असेल आणि प्रक्षेपणाबद्दल असेल तर सबस्क्राईब करायला हरकत नाही. आपल्या हक्काच्या वाहिनीला सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीला सबस्क्राईब करून घ्या. जबरदस्त सामना. 3 चेंडू 6 धावांची गरज. डॉन बॉलिंग ट्रॅक वरती. हुसेन टाके ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षकात गॅप मध्ये. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू थांबणार नाहीये. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचं स्वप्न रंगवणारा हा येतोय रंगतदार चौकार. यहाँ वहाँ देखो जहाँ सारे जहाँ बस आपलीच हवा. होय हुसेन टाके, हवा केलीस तू या मॅच मध्ये. काय बॅटिंग केली आहे त्याने. वरच्या दर्जाचा क्लास या बॅटिंग मध्ये पाहायला मिळाला. वेगाचा वापर केला. एक्सा कव्हरला चौका ठोकलाय. उर्वरित 2 चेंडू विजयासाठी 2ची गरज. डॉन तयार. 2 बॉल 2ची गरज होती. ऑन साइडला वळवलाय. फटका चांगला आहे. हा फटका विजयाचा आहे. सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय सागर सम्राट नावेनं. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन. चा सामना झालेला नाहीये. हुसेन हुसेन आणि हुसेन. होय, दक्षिण रायगडची महासत्ता म्हणून या खेळाडूला का पाहिलं जातं हे त्याने आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. विभाग प्रमुख आदरणीय चंद्रकांतजी चौलकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय हुसेन टाकेसाठी. आदरणीय ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब आपल्यापासून रजा घेत असताना अर्थात